हॅलो. सगळ्यात जास्त आम्हाला विचारला जाणारा हा प्रश्न आहे की झाडांची पानं वारंवार पिवळी का पडतात. तर जेव्हा आपण आपल्या बाल्कनीमध्ये 5, 10, 15 अशी झाडं लावतो ना, तर ज्या दिवशी पाणी द्यायचं असतं तर तेव्हा आपण काय करतो, एक पाईप चालू करतो आणि सरळ सगळ्या झाडांना कंटिन्युअस पाणी देत राहतो. प्रत्येक झाडाची पाण्याची रिक्वायरमेंट वेगळी वेगळी असते, हे आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण जेव्हा पाणी देतो तेव्हा ॲटलिस्ट हे चेक करणं गरजेचं आहे की झाडांच्या मातीमध्ये किती ड्रायनेस आहे. जर तुम्हाला वरची लेयर भरपूर ड्राय दिसत आहे तर तुम्ही भरपूर पाणी दिलं तर चालणार आहे, पण जेव्हा तुम्ही बोट लावून बघताय आणि ती माती अतिशय मऊ आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी साठून राहिलेलं आहे, अशा वेळेला आपण खूप कमी पाणी देणं गरजेचं आहे. जेव्हा झाडांना खूप जास्त पाणी होतं म्हणजेच ओव्हर वॉटरिंग होतं तेव्हा झाडाची पानं पिवळी पडतात आणि ती गळून पडायला सुरू होतात. हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त इंडोर प्लांट्समध्ये भासवतो. कारण काय होतं, इंडोर प्लांट्सची पानं एकदम जाड असतात, ती सेल्फ हायड्रेटिंग असतात, त्याची पाण्याची रिक्वायरमेंट एकदम कमी असते. सो इंडोर प्लांट्सना खूप कमी पाणी द्यायला लागतं. ते जर जास्त झालं तर झाडांचं ओव्हर वॉटरिंग होतं आणि पटपट पानं पिवळी पडायला लागतात आणि ती गळून पडतात. सो आउटडोर प्लांट आणि इंडोर प्लांटमध्ये पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती जितक्या लवकर आपल्या लक्षात येईल तितकी झाडं आपली हेल्दी आणि एकदम टवटवीत राहतील.